2-1 महिन्यापूर्वी आम्ही इथं भोपळ्याच्या बिया लावलेल्या होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या होत्या, पण काही केल्या रुजत नव्हतं. तर शेवटचं जेव्हा लावलेल्या होत्या बिया तर तेव्हा त्या रुजल्या. मग आईने पूर्ण उन्हाळा भरपूर आहे इकडे आणि रोज संध्याकाळचं पाणी आई घालती आहे. आई, मीना, मी, आम्ही असं, मी नसले तरी आई घालते आहे. आणि आता तुम्हाला गंमत दाखवते. इथे 2 भोपळे धरलेले आहेत. त्यांना असं थोडं झाकून ठेवलेलं आहे, डायरेक्ट ऊन लागू नये म्हणून. अजून एके ठिकाणी चला दाखवते. हे बघा, भोपळ्याच्या बिया लावल्या त्याच वेळेला साधारण कलिंगडाच्या पण इथं बिया लावलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी कलिंगडाच्या पण बिया लावल्या. हा चांगला वेल वाढलेला होता आणि छोटी छोटी कलिंगडं धरायला पण लागलेली होती, पण अचानक बाकीची कमी व्हायला लागली आणि इथे हे एकच मोठं तयार झालेलं आहे बघा. दोन वर्षापूर्वी पण आम्ही कलिंगडं लावलेली होती, तेव्हा खूप कलिंगडं धरलेली होती. तर आता हे तसं म्हणायला गेलं तर पहिलं कलिंगड आलेलं आहे. आता बघूयात, आणखीन छोटी छोटी धरतायत, फुलं येत आहेत, तर त्यालाही येतील. हे आहे तवस, म्हणजेच काकडीचा मोठा भाऊ, काकडीसारखंच दिसतं अगदी. तर ह्या तवशाचा वेल इथं 2-3 वेल लावलेले होते आणि आता तवशी धरलेली आहेत. हे बघा इथे बघत असाल, पण ही अजून लहान आहेत. हे पण पहिलंच आम्ही काढलं, पण ही अजून मोठी होतात, म्हणजे साधारण एवढी एवढी लांब होतात किंवा जाडीला पण जास्ती होतात. बाकी एकूण काकडीसारखंच असतं, आतमधून बिया थोड्याशा मोठ्या असतात, पाणी जास्ती असतं ह्याच्यामध्ये आणि किंचित आंबटसर चव असते ह्याला. आणि कोकणात हमखास उन्हाळ्याच्या दरम्यान तवशी सगळीकडे बाजारात असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये वेल लावलेले असतात आणि तवशाचे पातोळे केले जातात, लोणचं घातलं जातं. याबद्दलचा मी व्लॉग सुद्धा केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्की जाऊन बघा. आणि त्याचबरोबर ह्याचे तिखट असे पुऱ्यांसारखं पण करतात किंवा गुळ घालून घारगे सुद्धा छान लागतात ह्याचे. तर आता बरीच तवशी धरलेली आहेत, मोठी होतील आणि ह्याचं पण काहीतरी लोणचं वगैरे घालू आम्ही आता. इथं वांगी लावलेली आहेत, बिना काट्याची पण काही वांगी आहेत त्यातली, तर वांगी धरायला लागलेली आहेत. इथे कोबी लावलेला आहे आणि कोबीचे गड्डे आता मोठे होत आहेत, तिकडे मोठे झालेले आहेत छान एवढे. आणि इथे मोहरी लावलेली आहे, मोहरी पण तयार झालेली आहे आणि त्या बाजूला मिरच्या आहेत, मिरच्या भरपूर धरलेल्या आहेत, तर ते तुम्हाला दाखवते चला. ह्या आपल्या कोकणातल्या गावठी मिरच्या आहेत, मिरच्या धरायला पण लागलेल्या आहेत. नेहमीच्या मिरचीपेक्षा स्वादही वेगळा असतो आणि आकारही थोडा वेगळा असतो, अशा बसक्या असतात या मिरच्या. आणि ह्या मिरच्या भरून त्याच्यामध्ये मसाला भरून सुकवल्या जातात, सांडगी मिरची म्हणतात त्याला, किंवा ज्या लोणच्यासारखं घालतात त्याला उसळी मिरची असं म्हणतात. तर बऱ्याच मिरच्या धरलेल्या आहेत. तर थोड्या वेळाने मी आता मिरच्या काढून घेईन. आईने मिरचीचा मसाला जो आहे भरायचा तो तयार करून ठेवलेला आहे, तर फक्त मिरचीमध्ये चीर मारून त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि उन्हामध्ये सुकायला ठेवायचा आहे. तर थोड्या वेळात मी मिरच्या काढून घेते. फणसही तयार झालेले आहेत, मध्यंतरी मी भाजी पण केलेली होती, साकट भाजी, आणि आता हे मोठे झालेले आहेत, ह्याच्यात गरे तयार झालेले आहेत आणि थोड्या दिवसात पिकतील. हे वरती पण आहेत मोठे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात कोकणात काय असतं? आंबे आलेले आहेत, आंबे तयार व्हायला लागलेले आहेत, छान मोठे झालेले आहेत, झाडावरती बऱ्याच ठिकाणी धरलेले आहेत, तुम्ही बघू शकता.
मिरच्या आता काढलेल्या आहेत मी, हे बघा केवढ्या आल्यात ते. थोड्या आईनं ऑलरेडी काढलेल्या होत्या, हा दुसरा लॉट आहे. आणि आता आईनं पाणी मारलेलं होतं त्यामुळं आतमध्ये जाऊन फक्त फडक्यानं पुसून घेणार, कोरडं करून घेणार. आणि थोड्या वेळातच रात्रीत त्याच्यामध्ये असं चीर इथून पाडायची आणि त्याच्यामध्ये जो मसाला आईने बनवलेला आहे तो भरून ठेवायचा, रात्रभर तशाच ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी त्यांना उन्हामध्ये ठेवायचं आहे. ताज्या काढून लगेच भरून उन्हात ठेवल्या तर काय वेळेला असं होतं की वरचं साल पटकन वाळून जातं आणि आतला मसाला नीट हे होत नाही किंवा तो असं निघून येतो मसाला, असं होतं. त्यामुळे शक्यतो संध्याकाळवरती रात्रीवरती ह्या मिरच्या भरायच्या असतात. आता संध्याकाळचं गुरांचं आंबोण मी कालवते आहे. आंबोण दुपारी भिजत घातलेलं होतं. ही पत्री पेंड आहे, म्हणजे शेंगदाण्याची पेंड आहे. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही शक्यतो गुरांना ही पत्री पेंड घालतो. ही थोडी सरकी पेंडपेक्षा थोडीशी थंड असते म्हणून ही घालतो. सगळ्या गुरांना ही खूप आवडते. आणि ह्याच्यामध्ये कडबा कुट्टी आहे, मका आहे आणि भुशी आहे. आता हे वेगळं भिजवलेलं आहे आणि हे वेगळं भिजवलं आहे. तर दोन्ही मिळून एकत्र कालवून घालणार सगळ्यांना. शेंगदाण्यासारखाच वास येतोय मस्त एकदम. काय रे मी क्या देते थांब. हा मस्त दिसते एकदम, खावं असं वाटते अक्षरशः. चला घालूयात, वासरांना घालूयात. चला इकडे इकडे ये. असं फिर. आली थांबा देते. मिकू 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 इकडे फिर, असा फिर. उन्हाळा भरपूर जाणवतो आहे. दुपारची गुरं आतमध्ये असतात पण संध्याकाळी परत आम्ही बाहेर काढतो. तर गोठ्यामध्ये पंखा पण बसवलेला आहे आम्ही. आणि आता थंडगार पाणी गुरांच्या सगळ्यांच्या अंगावर मारणार आहे आणि आंबोण खाऊन गुरं आतमध्ये पंख्यात जाऊन निवांत झोपतील. कसं वाटतंय? गार वाटतंय काय? गार गार वाटतंय? Are you ready? ह्या संध्याकाळी काढलेल्या मिरच्या आहेत. तर ह्या बाबा आता पुसून घेतोय आणि जे जास्तीचं देठ आहे ते पण काढून घेतोय. त्यानंतर ही मिरची अशी ठेवायची, जसं ती बसेल व्यवस्थित. ती बाजू खाली करून वरच्या बाजून अशी सुरीनं चीर मारायची आहे आणि मग ठेवून देणार. आणि त्यानंतर जो मसाला आहे तो मी एकत्र करून दाखवते आणि त्यानंतर तो भरून ठेवून द्यायच्या आहेत मिरच्या. ही मिरची अशी ठेवायची, त्यानंतर वरची बाजू आणि खालची बाजू सोडून द्यायची. फक्त वरच्या बाजूच्या ह्याला अशी चीर पाडायची, हे बघा. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे.
या मिरचीमध्ये भरण्याचा मसाला असा आहे की हळद आहे, हिंग, मेथीची पावडर केलेली आहे आणि मीठ. तर साधारण 1 वाटी हळद असेल तर त्याला हे 2 चमचे मेथी घालायची, खूप पण नाही घालायची, कडू होऊ शकतं. हिंग आपल्या अंदाजानुसार, काही वेळेला स्ट्रॉंग असेल हिंग तर थोडा कमी घालायचा. मी साधारण हे छोटे 2 चमचे घालते आहे. आणि मीठ आपल्या अंदाजानुसार. काही जण हा मसाला जो आहे तो दह्यामध्ये मिसळून ओला करून मिरचीमध्ये भरतात. म्हणजे तो दिवसभरात मिरची कधी भरली तरी चालते. पण आम्ही काय करतो, आता संध्याकाळी मिरची काढलेली आहे तर आतमधून ती ओलसर आहे, तर हा कोरडा मसालाच आम्ही मिरचीमध्ये भरतो. कारण मिरचीचा आतमध्ये ओलावा असतो, त्याच्याने तो मसाला धरून ठेवला जातो, पडत नाही मसाला. आणि मग उद्या सकाळी मिरची उन्हाला लावायची.